आणि मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आहोत, तुम्ही हा व्ह्यूज ना बऱ्याच ठिकाणी बघितला असेल। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त ना? तर मागचा व्हिडिओ आपण हा बघितला होता हरणे फिश मार्केटचा, आणि आता म्हणजे आजचा व्हिडिओ हा राहील केळशीचा। म्हणजे केळशीचं तुम्हाला काय काय बघण्यासारखं आहे ना ते बघायला मिळेल। आणि केळशीला पण खूप छान समुद्री किनारा आहे, आणि महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे, याकूब बाबा दर्गा आहे, वाळूची टेकडी आहे, बरंच काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या। तर मागच्या व्हिडिओला ज्यांनी पण कमेंट्स वगैरे केलं होतं ना त्यांचे धन्यवाद, लाईक केलं त्यांचे पण धन्यवाद। आणि आता मी इथं थांबलो आहे म्हणजे पाचपंढरीजवळ, हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी। तर हे तुम्ही बघू शकताय, आता आपण इथं थांबलो आहे पाचपंढरीच्या जवळ, म्हणजे इकडे पाचपंढरी आहे आणि इकडे हा समुद्र आहे पूर्ण मस्त। आणि मध्ये जो आहे ना तो किल्ला आहे, बरोबर, जलदुर्ग आहे हा बघा। इथं पण जाता येतं, पण मग कसं आपण कधी गेलो नाही, म्हणजे होडी वगैरे करायला लागते, आणि होडी वगैरे करायला कशी ओळख पण जरा लागते, त्याच्यामुळं काय आपण काही गेलो नाही कधी, पण छान आहे असं बोलतात। तर आता सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि प्लीज काहीतरी मस्त कमेंट्स करा, आणि लाईक करा व्हिडिओला, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि कसा तुमचा अनुभव राहील ना ते सुद्धा कळवा। म्हणजे कसं, आणि तुम्हाला जर समजा काही व्हिडिओमध्ये किंवा काही असा व्हिडिओ कोणत्या विषयाबद्दल पाहिजे असतील ना, ते जरी सांगितलं ना तरी मी प्रयत्न नक्की करेन, मला जसा वेळ भेटेल ना तसं मी नक्की प्रयत्न करेन। तर चला पुढे व्हिडिओ बघत राहा। आता आपण बघूया नवीन आता जातोय मी, आता पाचपंढरीला आहे आणि इथून जातोय केळशीला, तर चला मग। आणि मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आहोत, तुम्ही हा व्ह्यूज ना बऱ्याच ठिकाणी बघितला असेल, बऱ्याच ठिकाणी बातम्या वगैरे। म्हणजे हा अंजारल्याची खाडी आहे इथं, ही म्हणजे ही दिसते ना, ही अंजारल्याची खाडी आहे। आणि तुम्हाला मग अशी नाही का बोललो मी हरण्याला म्हटलं, इथं पण म्हटलं बंदराचं काम म्हटलं चालू आहे, तर हे बघा, हे बंदराचं इथं काम चालू आहे, आणि इतकं जोरात चालू आहे ना की बघा किती मध्ये गेलं आहे डायरेक्ट। म्हणजे इथं शिप वगैरे येणार आहेत असा विषय आहे काहीतरी, आपल्याला एवढं माहीत नाही, म्हणजे एवढं माहीत नाही तर कशाला बघा पुढं करायचं, बरोबर की नाही। आणि हे बघा इथं काम चालू आहे, म्हणजे वाळू वगैरे काढत आहेत, आणि आता ओहोटी आहे पूर्ण, नाहीतर आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी बरंच पाणी भरतं, पौर्णिमा अमावस्या दिवशी बरंच पाणी भरतं। तर मग बघताय ना मित्रांनो कसं एकदम खतरनाक वाटतंय, हे बघा इकडनं पूर्ण आता उजेड आता वाढायला उजेड सांगतो, इकडनं ऊन पूर्ण आता वाढायला लागलंय, आयला काय पण सुचतंय। इकडनं हे बघू शकतो तुम्ही, एकदम भारी सगळं ना, एकच नंबर। तर मित्रांनो फायनली म्हणजे पोचलो मी केळशीला, आणि आलो आहे जरा मित्राच्या इथं, तर इथून मस्त तो आवरतोय, आणि इथून मग जाऊया फिरायला। तर मित्रांनो आता आपण चाललोय केळशीच्या बीचला, आणि हा रस्ता आहे, आणि साईडला भारी नारळ वगैरे मस्त आहेत, ते तुम्ही बघू शकता। आणि आता आपला ड्रायव्हर हा जुना माणूस आहे, सागर गांगड, तुम्ही जर जुनी व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माहीत असेल। इकडे नारळ बिरळ मस्त वाटतं, एक नंबर। चला आता बीचला मस्त जाऊ, पब्लिक बघा कशी चालली। तर मित्रांनो आता आपण आलोय केळशीला, म्हणजे बीचला, हे बघा। आणि हा बीच जवळपास मित्रांनो 2.5 किलोमीटरचा बीच आहे हा पूर्ण, हा इथून बघू शकताय। आणि आधी ह्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे नव्हत्या काही, पण आता आहेत, आणि तिकडे आता तयारी वाटतं तीच चालू आहे, डॉल्फिन सफारीची काहीतरी तयारी तिकडे चालू आहे, आणि सगळे आपले मित्रमंडळीच आहे बरं काही पण, तुम्ही जर आले तर इथे येऊ शकता। हे बघा सुपेकर म्हणून आहेत, आंबेकर म्हणून आहेत, म्हणजे मित्रच आहेत ते पण, आणि मस्त म्हणजे सर्व्हिस एक नंबर आहे, सगळे पोरंच आहेत। आणि म्हणजे जर समजा इथं श्रेय द्यायचं गेलं ना तर यांनाच जातं, म्हणजे जे पर्यटन स्थळ बनवायला यांनी जेवढे प्रयत्न केले एवढं दुसरं कोणीच केलं नाही इथं। तर हे आहे सफारी वाटतं चालू आहे, म्हणजे करणार आहेत वाटतं, म्हणून ते सगळे आता मध्ये घेऊन जाऊ राहिलेत। आणि इकडे पण आहे बनाना राईड वगैरे असं, आणि नंतर डॉल्फिन सफारी, परत ते काय राऊंडचं काय आहे ते आपल्याला माहीत नाही एवढं। तर अशा प्रकारे मित्रांनो आहे मस्त। तर मित्रांनो हा जो केळशीचा बीच आहे ना, हा इतका भारी आहे ना, म्हणजे इतकं मोकळा आहे, इथं कोणी तुम्हाला भेटणार नाही बघायला, काही नाही, म्हणजे कोणी इथं तुम्हाला बघायला भेटणार नाही, काय म्हणजे जास्त गर्दी मुळात नाही राहत, आणि एकदम मोकळा राहतो, थोडीफार गर्दी राहील। आणि इकडे जे पूर्ण म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना हे पूर्ण मोकळं राहतं, म्हणजे इकडचा एरिया तर जवळपास बराचसा मोकळा राहतो, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही। आणि म्हणजे कपल्स असाल ना तुम्ही, तुम्हाला आधी पण बोललो कपलसाठी एक नंबर बीच आहे, आणि एकदम मोकळा आहे। हे बघा थोडीफार तिकडे गर्दी दिसेल तुम्हाला, आणि
इकडे आम्ही आहोत फक्त, दुसरं कोण नाही. म्हणजे गर्दी काहीच नसतं. तुम्ही जर कपल वगैरे असाल तर मस्त या, मस्त निवांत चिल करा. आणि गाववाले पण भारी आहेत, म्हणजे काय एवढं काही टेन्शन नाही. बाकीच्या इथं लय त्यांचे नियम, म्हणजे गावातले लोक त्रास करा. तसं इथं काही नाही. तसं केळशीला मस्त निवांत आहे. आणि मस्त इथं बीचचा सुद्धा तुम्ही मजा घेऊ शकता. तिकडे एक दुकान आहे, तिकडनं तुम्ही काही वाटलं तर खायला वगैरे घेऊ शकता किंवा बाहेरूनच घेऊन येऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर असा हा केळशीचा बीच आहे. आणि नंतर केळशीचा दुसरा स्पॉट बघायचा म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे तिकडं. आणि नंतर तिकडे एक आहे ते याकूबाबा दर्गा म्हणून आहे, आणि त्यालाही प्रसिद्ध आहे. मंदिर पण खूप जुन्या काळातलं आहे. आणि जे दर्गा आहे ना, ते दर्गा पण बऱ्याच जुन्या काळातला आहे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं अशी म्हणजे असं सांगण्यात येतं आहे. आणि ती जे महालक्ष्मीचं मंदिर आहे ना, त्यावेळेस वाटतं म्हणजे ते बांधायचं इतिहास असा आहे की त्यावेळेस काहीतरी वाटतं कोणातरी आजार आलेला, आणि त्या आजारावर म्हणजे काही फरक पडत नव्हता, म्हणून तिथं ते बांधलं होतं असं मला जरा थोडं थोडं माहीत आहे. तर मित्रांनो, आपण आता म्हणजे बीच वगैरे बघून झाले. आता आपण इथं मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर, ते बघूया. आणि तिथून जी दर्गा आहे ना ती बघूया. आता जवळपास आलो आहेस, म्हणजे आता पोहोचूच तिकडं. तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोचलोय आणि लई गरम लागतंय. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण महालक्ष्मी मंदिर बघितलं, आणि महालक्ष्मी मंदिर बघून आता आपण चाललोय वरती. त्याच्या साईडनी रस्ता आहे, आणि हा रस्ता सरळ जातो वरती याकूब बाबा दर्गा. शिवकालीन आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते असं सांगण्यात येत आहे. आणि ज्यावेळेस इथं कार्यक्रम वगैरे असतो ना, म्हणजे उरूस वगैरे, त्यावेळेस बरेच म्हणजे मस्त मस्त कार्यक्रम होतात, आणि म्हणजे हिंदू मुस्लिम दोन्ही सहभागी होतात. असं नाही की फक्त मुस्लिम बांधव सहभागी होतात, असं काही नाही. एकदम मस्त दोघं पण घेऊन मिळून आणि उरूस साजरा केला जातो. तर आता तीच बघूया. तर मित्रांनो, इथं आपण पोचलोय आणि आता जाऊ राहिलो तिथं. आता हे बरंच नवीन बांधकाम झालंय, म्हणजे हे परत इथं हे गेट, म्हणजे पूर्वी नव्हतं काही असं, आताच हे सगळं बांधलेलं आहे. आणि गर्दी असते, म्हणजे सुट्टीच्या दिवशी वगैरे आला ना तर लई गर्दी वगैरे असते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. नंतर जरा घाई केली, कारण कसं लय ऊन वगैरे व्हायला लागलं आहे आणि जायचं आहे दापोलीला मला, म्हणून लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की कमेंट्स करा, व्हिडिओ लाईक करा, आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.